कर्तृत्वानं तुम्हाला या सामन्याकडे पाहावं लागणार आहे. दोन संघ धनराजी बडे साहेब पहिल्या सामन्यात नक्कीच खूप पैसे त्यांना मात्र आपल्या मुलांवर उधळले. विनायक पाटीलनं चांगली कमाई केली, 11 चेंडूमध्ये 52 धावा जोडल्या, परंतु आता मात्र पुन्हा एकदा नवा इतिहास लिहिला जाईल. प्रवीणजी भोईर पंतांच्या भूमिकेमध्ये. गेम इज ऑन. देवेंद्र पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट अतुलसाठी. लोअर फुलटा चेंडू, स्ट्रेटीचा फटका, लॉंग ऑनचा, तर मिड ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत आला. 30 यार्डाच्या आतमध्ये हा चेंडू त्यानं पकडला आणि एक धाव मात्र मिळतीये ती अतुलला. अतुल भोईर 1 या धावसंख्येनं आपल्या संघाचा खाता खोलतोय. मानसी स्पोर्ट्स डेरवली बनाम स्वरांश इलेव्हन अजिवली या दोन संघादरम्यानची ही लढत. अकोट टप्प्याचा चेंडू फक्त पाहिला आणि दिला सरळ फिरकावून कोणाच्या डोक्यावरून. प्रीतम मस्करच्या बॅटमधून येतोय हा षटकार. या सामन्यात कल्पेश सलामीला आला होता, इथे मात्र बढती मिळतीये प्रीतम मस्करला. फिरकीचा ताल जरूर धरला, व्हेरिएशन पाहायला मिळाला आपल्याला आणि त्या व्हेरिएशनचा फायदा मात्र गोलंदाजाने उठवला. एक धाव मात्र मिळते फक्त. स्क्वेअरला चेंडू गेला, एक धाव मात्र मिळते ती प्रीतमला आणि अशा प्रकारे या एका धावेनं दाभोळकर धावा लागतात त्या 8. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा, ज्याच्यामध्ये एक षटकार प्रीतम मस्करचा. गोलंदाज देवेंद्र पाटील खोलवर टाकले, टप्पा काय सुरेख कार्पेटच्या आधारावरती नजाकत दाखवली आहे. कव्हर पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जरूर कार्पेटला घरंगळत गेला, सीमारेषेपर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडूचा पाठलाग केला क्षेत्ररक्षकानं आणि धावा मात्र मिळत आहेत 2. या 2 धावांशी प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा अट्टहास आतापर्यंत मानसी स्पोर्ट डेरवली संघानं केलाय आणि त्याच्यामुळे डेरवली संघ जाऊन ठेवतोय तो म्हणजेच बिनबाद तब्बल 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. सुंदर फलंदाजी. हा मात्र ऑफस्टिकच्या खूप बाहेर निघून फटकावण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मिथून चेंडूपर्यंत येईल, उचलेल, फेकेल, तत्पूर्वी मात्र सुंदररित्या 1 धाव पूर्ण केली. मागच्या सामन्याचा विचार केला डेरवली संघाचा, तर 74 धावांचा पाठलाग करायचा होता, 75 धावा चेस करायच्या होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये काय सुंदर सुरुवात केली होती अतुलनं आणि कल्पेशनं. नंतर मात्र तो अतुल परतल्यानंतर संघ अडचणीमध्ये आला. इथे मात्र नवा डाव साकारताना पाहतोय आणि अशा प्रकारे पंच मात्र 2 हात जमिनीला समांतर करतायत. चेंडू खराब, खूप ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आणि हा वाईट चेंडू. बारा धावा, 5 चेंडू. सुरेख फटकेबाजी पाहतोय, काय सुरेख फटका डिफेक्ट षटकावाच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक नक्कीच चकला जरूर आणि त्याच्यामुळे फायदा मात्र मिळतोय तो फलंदाज प्रीतमला. प्रीतमच्या संघाला 4 धावांची पहिल्या षटकाची सांगता झाली. दाभोळकर धावा लागल्या तब्बल बिनबाद 16 धावा. कवी मात्र आपल्या मनातून काही वाक्य लिहितात, शब्द लिहितात, कविता साकार करतात आणि संगीतकार त्याला संगीतामध्ये बसवतात आणि लयबद्ध संगीत आपण पाहिलं. एक अर्थपूर्ण संगीत SDCच्या माध्यमातून लगावलं गेलं, त्यांचंही कौतुक. अतिशय सुरेख खेळ इथे सुरू आहे. संत आक्रमक संयम दाखवत या सामन्यामध्ये खराब चेंडूला पेनलाइज केलं गेलंय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. सूर्यकांत पाटील
पहिल्या सामन्यामध्ये प्रभावी गोलंदाजी केली होती. 3 विकेट्स ज्यानं गमावले तर सूर्यकांत पाटील. कार्पेट पुन्हा एकदा कार्पेटचा आधार, एक्स्ट्रा कव्हर्स आणि अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला. सुरेख फटकेबाजी पाहतोय. मी म्हणतो की टॅलेंटेड क्रिकेट अतुल भोईर खेळतोय आणि त्याच्यामुळे एक धाव मात्र या चेंडूवरती आली. कारण ही रणनीती आहे संदेश, ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे की फटकेबाजी प्रीतम खूप सुंदर करतोय, प्रीतम मस्कर, आणि त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर कसं घेऊन यायचं हे दाखवलं जात आहे संगणकाकडून. उडाया येतो, उडाया, खराब चेंडू दिला भिरकावून मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. इथे मात्र डपलीसारखंच वाजवलं, टपलीप्रमाणे फुलटॉस चेंडू दिला भिरकावून आणि त्याला धावा आल्या 6. संदेश पाटील पाहतोय पण जी रणनीती आहे अतुल भोईरची, ती रणनीती उपयोगी पडताना पाहतोय. एक धाव काढून फक्त प्रीतमला स्ट्राईकवर आणायचं आणि प्रीतम मात्र आपल्याप्रमाणे मनमुराद फलंदाजी करताना न्याहाळतोय. एक फेरबदल जरूर केला अतुलनं, कारण पहिल्या सामन्यामध्ये कल्पेश शेळकेला सलामीला घेऊन आला. इथे मात्र त्याला मागे ठेवला आणि प्रीतमला सलामीला घेऊन येणं खूप फायदेशीर मानसी स्पोर्ट डेरवली संघाला. सूर्यकांत पाटील डावखुरा गोलंदाज, अफलातून शतरक्षण, मिडू आपला काही दर्जेदार शतरक्षण पाहिलंय. नितीन गायकर याचं मात्र प्रभावी शतरक्षण, संघासाठी मिनिमम 3 धावा वाचवलेत. कारण रिकामी जागा होती, लॉंग ऑफला कोणी नाही आहे, अगदी कव्हरला, डीप कव्हरला आहे, लॉंग ऑनला आहे, त्याच्यामुळे हा चौकार नक्कीच झाला असता. सुरेख हा फिरकीचा ताल डावखुऱ्या गोलंदाजांना उपजत मिळालेले असते स्विंगिंग, परंतु जर का स्विंग झाला नाही तर खराब चेंडू असतात. हा चेंडू स्विंग झाला आणि पुरता फसला अतुल आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. 4 चेंडू आता पण टाकून झालेत. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. बिनबाद तब्बल 24 धावा. चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करताना आपण पाहतोय मानसी स्पोर्ट्स डेअरी संघ स्वरांश 11 आजिवली संघाच्या विरोधात खेळताना. पुन्हा एकदा नीटचा बॅटवर येत नाही चेंडू मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. मिड विकेट शेताची इथपर्यंत आला, त्यानं चेंडूपर्यंत मजल मारली आणि स्कोरिंग बॉल मैदानाकडे येतोय, तो घ्यायचा आहे, चेक करा. आणि अशा प्रकारे एक धाव मात्र मिळते अतुलला. आणि अशा या एका धावेनं धावफलक 25पर्यंत मजल मारतोय. एक चांगली धावसंख्या. मागच्या सामन्यात तब्बल 66 धावांचा पाठलाग झाला. पहिल्या सामन्यामध्ये 88 धावांचा पाठलाग होईल की काय असं वाटत असताना निसटता विजयी नारपोली संघानं मात्र संपादन केला होता 1 धावेनं, आणि तो संघ मात्र इथे लढताना पाहतोय. पंच दुपारच्या सत्रामध्ये व्यायाम करताना पाहतोय. वाईट चेंडू, खराब गोलंदाजी होते. एक चांगला चेंडू नंतर लगेचच खराब चेंडू आणि अशा प्रकारे 26 धावा. पुन्हा एकदा सामना सुरू होईल. आता पाहतोय की देवेंद्र पाटीलनं 16 धावा मोजल्या आणि सूर्यकांत ही थोडासा महागडा ठरताना पाहतोय. काय लाजवाब फलंदाजी. प्रीतम मस्कर मात्र आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ करताना पाहतोय. एकतर्फी लढत देतोय, आपल्या धावसंख्या उभारण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतोय. येतोय मिडविकेटच्या डोक्यावरून धावांना बळ पुरवणारा षटकार. लगता है जब छक्का लगता है. कारण फलंदाज
जेव्हा फटके लगावतात तेव्हा मंत्रमुग्ध होत आहेत प्रेक्षक आणि त्यांचा तंबूसुद्धा. परंतु गोलंदाज मात्र टेन्शनमध्ये येतोय. इथे मात्र बडा अच्छा लगा हा षटकार. चेंडूफळीचा खेळ आहे संदेशजी पाटील सर. आणि इथे ज्या वेळेला कनेक्शन होतं ना त्यावेळेला उत्पत्ती होते. ती उत्पत्ती पाहिली 6 धावांची आणि याही षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16 आणि दोघांनी बॅलन्स कामगिरी करत गोलंदाज 16 धावा देत आहेत आणि 32 धावा धावपळावरती लगावल्या जात आहेत. सलामीमध्ये केलेला फेरबदल अतुल भोईरच्या रणनीतीचा एक भाग होता आणि त्या रणनीतीच्या भागानं मात्र धावा चांगल्या जमवलेत. विकास आगिवले विकास आरिवले गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर अतुल भोईर पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र आमच्या डोक्यावरून विमान हेलिकॉप्टर्स उडायला लागलेत. रिलायन्सला अंबानी आले तर चांगलं जात आहे. हा चेंडू मात्र पंचवळतील आणि हा स्क्वेअर चेंडू. मागच्या सामन्याची सुरुवातसुद्धा विकासनं अशीच वाईडनं केली होती आणि इथे सुद्धा अगदी लेग स्टिकवर पडलेला चेंडू वाईट जातोय. 33 धावा धापडवरती लागत आहेत. बिनबाद 33 धावा. सुंदर सुरुवात मानसी स्पोर्ट डेरवली संघ करतोय. मोठ्या धावांचा पाठलाग पुन्हा एकदा करावा लागेल की काय. स्वरांश 11 संघाला हा चेंडू मात्र नक्कीच खराब होता पण नीटचा समजला नाही. स्लो चेंडू आला आणि अतुल मात्र डीप स्क्वेअरला चेंडू टोलवला. धाव मात्र मिळते 1 या धावसंख्येनं अतुलनं आपली स्ट्राईक रोटेट केली. पुन्हा एकदा तो रणनीतीचा भाग बनला आणि स्ट्राईकवर घेऊन आला प्रीतम मस्करला. 6 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा ज्यांना आतापर्यंत जमवल्यात. आणि विकास आरिवले याचं सिलेक्शन टीममध्ये का झालं होतं तर दोन्ही बाजूनं चेंडू फिरवण्याची किमिया त्याला अवगत आहे आणि त्याच्यामुळेच तो चेंडू फिरताना आपण पाहिला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. कित्येक वर्ष वारदोली गावासाठी खेळत असलेला हा विकास आरिवले अगदी अतिशय फॉर्ममध्ये असताना सुद्धा आपले पाय जमिनीला घट्ट टेकून ठेवणारा हा एक गुणी खेळाडू. चेंडू हवेत आहे. नुसती हवा नाही तर हवेपेक्षाही माझ्या मनगटामध्ये ताकद आहे त्या हवेला भेदण्याची. भेदतोय येतोय आणखीन एक प्रीतम मस्कर ब्रँडेड षटकार. देशी डंक करंट मारायला लागले फलंदाजी. ही बॅट करंट मारतीये प्रीतम मस्करची आणि कोणताही गोलंदाज समोर असू द्या मी फक्त आणि फक्त फटकेबाजी करेन. ऑप्शनमध्ये माझ्यावर पैसे का लगावले गेले मी कशा प्रकारची फलंदाजी करू शकतो याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण इथं पेश करताना प्रीतम मस्कर अफलातून फलंदाजी. धापडकर धावा 40 धावा. हा मात्र सुंदर चेंडू लेग ब्रेकचा चेंडू टाकला. एक मोठा फटका जरूर खालाय परंतु लगेचच मात्र प्रीतमला रोखून धरलं आपल्या लेग ब्रेकनं विकास आरिवलेनं आणि अशा प्रकारे 40 धावापर्यंत स्थिर. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे. 40 धावा तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना म्हणजे चांगली धावसंख्या मात्र जमवली आहे मानसी स्पोर्ट डेरवली संघानं. चेंडू हवेत. मयूर धनावडे साधा सोपा झेल मात्र 30 यार्डाच्या आतमध्ये सोडलाय. नामी संधी निर्माण करून दिली होती जरूर ती म्हणजेच विकास आरिवलेनं. पाणी यानंतर लगेच घेतला जाईल आणि आतापर्यंत जर पाहिलं विनायक पाटीलला एक जीवनदान मिळालं होतं. नंतर या सामन्यात 4 जीवनदान मागच्या सामन्यात मिळालं प्रीतम घोगरेला आणि सामन्याला कलाटणी. आणखीन एक नामी संधी परंतु चांगल्या फलंदाजाला बाद करण्याची संधी आली आणि संधी दबडली गेली नाही. तू झेल नाही घेतला पण आता मात्र हा चांगला चेंडू टाकला आणि डोके दुखी ठरत असलेल्या प्रीतम मस्करला परतवलं. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावा लागल्या त्या मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाच्या त्या 1 बाद 42 धावा.
क्या बात. सगळ्या प्रकारचं संगीत माझ्याकडे आहे. याचा प्रत्यक्ष दाखवताना राखीव खेळाडू अजिबात थांबायचं नाही. तिसऱ्या षटकानंतर लगेच पाणी घेऊन जायचं आहे. इथे मॅनेजमेंट होते, मॅनेजमेंट. दुसऱ्याला सांगितलं तू सगळ्यांना पाणी घेऊन जा. तीन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आपण खऱ्या अर्थाने ते पाहतोय. मात्र अप्रतिम खेळ आतापर्यंत या मानसी स्पोर्ट देरोळी संघाच्या माध्यमातून झालाय. ज्याप्रमाणे ही लुझरचा सामना आहे. स्वरांश 11 अजिवली बनाम मानसी स्पोर्ट डेरवली या दोन संघादरम्यानची लढत आहे. आणि जो संघ इथे पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जीवाच्या रान करत आपली 100% ताकद लागावत, एफर्ट्स लागावत या सामन्यामध्ये तुम्हाला खेळावा लागणार आहे. आणि तो खेळ आतापर्यंत केलाय डेरवली संघानं. ऑलराऊंडरची भूमिका संदेशजी पाटील करतील आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सुदर्शन पाटील मात्र रवाना होतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. घर बसल्या आपल्या तमाम दर्शकांना दाखवलं जातं आहे. सुंदर चित्रीकरण, उत्तम क्लिअरिटी. मी म्हणेन की खऱ्या अर्थानं प्रत्येकानं मात्र सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारे इथे मात्र या 24 लाईव्हला सहकार्य करा. 3 षटकांचा वाजवी खेळ. धापळकर धावा लागल्या तब्बल 42. White ball call. White +1 is equal to 2. या 2 धावा आल्या आणि या 2 धाव्यानिशी 44. शुभम भोईर गोलंदाजीच्या मार्कवर. हा मात्र सुंदर चेंडू. यष्टरक्षक देवेंद्र नक्कीच ताच पडला. धाव मात्र मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडू सांगता होते. शिवम भोईर मॅन फ्रॉम शिवकर भातान. हा मात्र उत्तम सर्वोत्तम फटका लगावला जातोय. अखेर टप्प्याच्या चेंडूला पनिश करण्यात आलं आणि डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून दिला सरळ भिरकावून षटकार. बात क्या बात. इथे मात्र गारानं कोण सांगणार, कारण फलंदाजी बहरते. आकाश भोईर अफलातून फटकेबाजी. पंचांचा इशारा येतो. बॉल कॉल. धाव मात्र मिळते एक. हा बाउन्सर टाकला गेलाय शुभम भोईरच्या माध्यमातून. खराब चेंडू आणि अशा प्रकारे बरंच काही बिनसला जात आहे आणि या नोबॉलच्या मुळे असणार आहे फ्री हिट. धावा तब्बल आल्या 2 आणि धापळकर धावा लागल्या तब्बल 52 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 3.2 चेंडूचा खेळ संपला आहे. मानसी स्पोर्ट डेरोळी संघ मात्र उत्तम फलंदाजी करत असताना 52 धावा जोडतोय. प्रीतम मस्करनं आपला तो इनिंग खेळली. आकाश भोईर उत्तम खेळ आणि अतुल भोईरचे जबाबदारीचा खेळ इथं पाहतोय. स्वरांश 11 अजिवली संघाचे गोलंदाज तास पडताना पाहिले. देवेंद्रनं 16 धावा मोजल्या. सूर्यकांतनं 16 धावा मोजल्या. फ्री हिट. टॅलेंटचा गेम आहे आणि प्रवीण दुगाडे असं सांगतात की तुमचा टॅलेंट कुठे गेलाय. तुम्हाला गोलंदाजांना टॅलेंट लावावं लागणार आहे.
फलंदाजीमध्ये टॅलेंट लावलं जातं, त्याच्यामुळे टॅलेंटचा हा गेम जेंटलमन्स कशा प्रकारे खेळतील. एक धाव या चेंडूवरती आली. अचानक खांदे पडले की काय हा प्रश्न निर्माण केला जाईल. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल कॉल प्लस चौकार. 5 रन्स. षटकामध्ये बरंच काही बिनसलंय. 5 धावा या चेंडूवरती आल्या आणि धावफलकावर धावा लागल्या तब्बल 58 धावा. मोठ्या धावसंख्येकडे मानसी स्पोर्ट डेअरी संघ मात्र सरसावताना. कार्पेटचा आधार इथे मात्र सुंदर फटका पाहतोय. लॉंगॉनला चेंडू गेला. एक धाव मात्र मिळतीये. एक धावेवर समाधान मानावं लागेल आकाशला. आकाश सुद्धा कित्येक वर्ष अगदी अतुल भोईरचा हात धरत हा खेळाडू या संघामध्ये आला आणि आकाशनं लिलिया काम या संघामध्ये आपलं केलंय मानसी स्पोर्ट डेअरी संघाकडून. अतुल भोईर सज्ज आहे. आता गेअर बदलेल का हा प्रश्न विचारला जाईल. फटका जरूर चांगला होता. ज्या पद्धतीने फटकायचा होता त्याप्रमाणे कनेक्ट नाही झाला. पुन्हा एकदा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला आणि धाव मात्र मिळते. एक अजून षटकातील चेंडूचा खेळ शिल्लक येतो म्हणजे एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आकाश भोईर गोलंदाजी स्ट्राईकवर आहे फलंदाजीला, तर स्ट्राईकर गोलंदाज मात्र शुभम भोईर. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 60 धावा. मोठं आव्हान. क्या बात. स्वीट साऊंड आपण पाहिला. लॉंगॉपची सीमारेषा जणू काही खूप जवळ आहे अशाच नेक इराद्यानं टोरवला आणि या चेंडूवर आला षटकार. जबरदस्त स्ट्रोक लावला बघा. कॉन्फिडंटचा स्ट्रोक. खडे खडे अजिबात फुटवरचा वापर नाही. खडे खडे स्ट्रोक मारला आणि बघत बसला आत्मविश्वासानं हा चेंडू जातोय कुठे. सरळ गेला चेंडू तिकडे सीमारेषा पार जंगलामध्ये गेलेला हा उतुंग असा षटकार. नक्कीच आता विचार केला तर गोलंदाज संघनायक विचार करते गोलंदाजी द्यायची कोणाला. कारण प्रत्येक गोलंदाज महागडा ठरलेला आहे. 16 धावा देवेंद्रनं खाल्या, सूर्यकांतनं 16 खाल्या, विकासनं जरूर धावा 10 खाल्या, परंतु शुभमनं राहिलेली कसर भरून काढणे 24 धावा खाल्ल्या. त्याच्यामुळे आता षटक कोणाच्या हातामध्ये येईल हा प्रश्न. विकास खरं तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय देवेंद्रनं घेतला. अतुलच्या वाट्याला फलंदाजी आली, मात्र अतुलनं काय जबरदस्त फलंदाजी केली. समोरचा येणाऱ्या प्रत्येक सहकार्याला त्यानं साथ दिली आणि एक चांगली मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. ठीक आहे माणूस सर, प्रतिकूलतेत जो अनुकूलता निर्माण करतो ना तो खरा माणूस. येस. कारण नाणेफेक कोणाच्या बाजूने गेली आहे, नशीब काय सांगतं मला माहीत नाही, पण माझं कर्तृत्व ठाम आहे. मी कर्तृत्वाशी लढा देणार. नशीबवानाला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्याने सोडून दिलेलं असतं. ते कष्ट अपार पाहिले मानसी स्पोर्टच्या या खेळाडूंचं. व्यासपीठावर आपले विष्णू भोईर साहेब बसलेले आहेत, जे खंदे समर्थक या डेरोली टीमचे राहिलेले आहेत आजपर्यंत. त्यांचं स्वागत. चेंडू मात्र हवेत आहे. एक नामी संधी जरूर दिली जाईल आणि यष्ट्यांच्या पाठीमागे देवेंद्रनं मात्र हा चांगला झेल टिपला. संघाचा संघनायक आणि सलामीर अतुल भोईरच्या खेळीचा केला अंत. फलंदाज बाद. मैंने सैयद से ब्रेकअप कर दिया. ब्रेकअप हा शब्द पूर्वी खूप कमी लोकांना माहीत होता, कारण ब्रेकअप खूप कमी व्हायचे आणि लग्न जास्त व्हायची. आजकाल दिवसाआड ब्रेकअप होतो आणि एकेकाचा 5-5 6 वेळा ब्रेकअप झाला की प्रेमाची व्याख्या ती काय उरते हा प्रश्न फार भला मोठा उरतो. नाही, खरं तर चांगलं झालंय, कारण पूर्वी आत्महत्या किती व्हायच्या प्रेमामध्ये, त्या आत्महत्या तरी वाचलेल्या आहेत. पाश्चात्य संस्कृती, अमेरिकन संस्कृती, काही दिवसांनी लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहायला आपली मुलंही कमी पडणार नाहीत. त्याच्यामुळे येणाऱ्या या 5 चेंडूमध्ये धावा किती उभारल्या जातील. विकास आरवले धावांना पुन्हा रोष लावेल का, धावा रोखून धरेल का. जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी तुम्ही आतापर्यंत चांगली सांभाळली. धावा निव्वळ 10 दिलेत, 7 चेंडू टाकून झालेत त्याचे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर फलंदाज नवीन आला आहे.
रोहित पाटील. हा मात्र चांगला चेंडू रोहित पाटीलला अगदी उभा केला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. या स्लॉग षटकामध्ये उत्तम गोलंदाजी केली जाते. 66 धावा. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. गोलंदाज विकास. हा मात्र आखोट टप्प्यात चेंडू मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल होणार. धावा मात्र मिळतील. एक फंबलिंग पाहायला मिळतीये. फंबलिंग पाहायला मिळतीये. जिथे धाव होती फक्त आणि फक्त एक, तिथे आला हा चौकार आणि शतरक्षकाची चूक मात्र भोवणार का? या 4 धावा नंतरच्या उत्तरार्धामध्ये टिके मारचा प्रश्न विचारतील की काय, हा प्रश्न आत्ता उभा राहिलाय. हे 70 धावा म्हणजे एक चांगलं टार्गेट म्हणावं लागेल. अजूनही 2-3 चेंडू मला असं वाटतं 3 चेंडू शिल्लक आहे. त्या 3 चेंडूंमध्ये अजून जरी 5-6 धावा आल्या तरी एक मोठा चेसेबल स्कोर उभा करू शकते ती डेरवली. म्हणजे मगाशी 88चा पाठलाग करायचा होता. हा आणखीन एक चांगला बहारदार फटका. एक जे चांगला संधी मिळाली आणि रोहितनं मात्र इतिहासात नामी संधी साधली. मिडविकेट आणि लॉंग ऑफचा म्हणजे कावूकरला उभा शतरक्षकाला दूर ठेवत भरदा वेगानं चेंडूनं गाठली सीमारेषा. चौकार. गोलंदाज आणि फलंदाजच्या हातामध्ये जेवढं असतं ना तेवढंच असतं शतरक्षकाच्या हातामध्ये. युनिटीचं स्ट्रेन, टीम वर्क कशाला म्हणतात. हे चौकारांची ही सलग 30 चौकार लगावला जाईल का? चौकारांची हॅट्रिक केली जाईल का? परंतु नाही. फलंदाज बाद. या अंतिम चेंडूवर मात्र फलंदाज 5व्या चेंडूवर मात्र फलंदाज झालाय बाद. तर नक्की जिथे मात्र तुम्हाला प्रेम तुमच्या खेळावर करावं लागेल. कारण आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली. भरभक्कम आव्हान. 74 धावा आतापर्यंत धावपळकर लागलेत. अंतिम चेंडूवर धावा किती येतील, किती आव्हान राहील. पहिल्या सामन्यामध्ये याच स्वरान शिलेबान अजिवली संघानं 88 धावांचा पाठलाग जवळपास करत हाणला होता. परंतु जर तर मधलं अंतर राहिलं आणि शर्यत 1 धावानी किंवा काही इंचाने हरली की कशी हरली हा महत्त्व असतो. सामना 1 धावेने हारला की 20 धावाने हरलं असतं ते हरणं आता मात्र अंगलट येताना पाहतोय. गोलंदाज विकास. स्ट्रायकर फलंदाज अजिंक्य मुंडे. टॉपेज चेंडू हवेत विसावला जाईल. स्वरांश 11 अजिवली संघाचे शतरक्षक नक्कीच नांगी टाकताना पाहिलाय पण कारण अचानक त्यांचे खांदे मला पडल्यासारखे वाटले. ज्याप्रमाणे त्यांचा खेळ झाला. धावा मात्र इथे तब्बल झाल्या 3. 4थ्या धाव्याचा प्रयत्न फलंदाज झाला बाद आणि पूर्वार्ध मात्र संपतोय. 77 धावा धापागती लागल्या गेल्या. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि तब्बल 78 धावांचा अंतर आहे. कसं घडेल, काय घडेल, नव्या जोशामध्ये आपला टॅलेंट सदैव ज्यानं पेश केलाय ते प्रवीणजी दुगाडे सर. संजय घरत यांचं इथे आगमन होतंय. मी आदरणीय संजय घरत यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. शिवाजीनगरचे आमचे पाहुणे, सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 77 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट्स गेल्या. 5 षटकांचे हे सामने. लीग मधली ही आता खरं तर डिसायडर मॅच आहे. नॉकआउटची मॅच आपण म्हणालो तरी काय हरकत नाहीये. कारण या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हारेल तो डायरेक्ट घरी या स्पर्धेतून बाहेर जाईल. अतुल भोईरनं मस्त सुरुवात करून दिली. 10 चेंडूमध्ये 9 धावा केल्या. प्रीतम मस्करनं 11 चेंडूमध्ये 32 धावा केल्या. तर आकाश भोईर नॉट आउट राहिला. 14 धावांची खेळी त्यानं साकारली. रोहित पाटीलनं 8 धावा 4 चेंडूंमध्ये. तर अजिंक्य मुंडे यानं 1 चेंडूमध्ये सरते शेवटी 3 धावा घेऊन 77 धावांचा डोंगर रचण्यामध्ये यश आलेलं आहे. देवेंद्र पाटील गोलंदाजीचं आपण जर पृथक्करण बघितलं तर चाळीसगाव प्रीमियर लीग मधल्या या सीझन 1च्या स्वरांश 11 आजिवली संघाच्या देवेंद्र
पाटीलनं एक षटक टाकलं 16 धावा, सूर्यकांत पाटील एक षटक 16 धावा, विकास आरिवले 2 षटकं त्याच्या वाट्याला आली, 3 चेंडू डॉट्स 21 धावा, 10.5 धावांची सरासरीनं त्यानं गोलंदाजी केली. तर शुभम भोईरनं एका षटकामध्ये 19 धावा दिलेल्या आहेत. पहिली विकेट पडली 42ला, चांगली पार्टनरशिप झाली पहिल्या विकेटमध्ये, दुसरी विकेट 66, तर तिसरी विकेट 74ला गेलेली आहे आणि 77 धावा कुठून काढलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे, ती समोरच्या अतुल स्पोर्ट्स डेरवली संघासमोर स्वरांश 11 आजिवली संघाला. बिल्कुल ठीक कहा आपने टीके माड़ी सर, क्योंकि 77 रन बन चुके हैं, 78 रनों की जरूरत है. यहाँ पर अस्तित्व की लड़ाई है. एक तरफ धनराज बड़े और किशोर भूपी जो कि स्पॉन्सर्ड है स्वरांश 11 अजूली के, वहीं दूसरी तरफ अस्तित्व की लड़ाई है विष्णु शेठ भोईर की, मानसी स्पोर्ट्स डेरवली. रन तो अच्छे आ चुके हैं, 77 रन बन चुके हैं, 78 रनों की जरूरत है. लेकिन गेंदबाज इसका बचाव किस तरह से करते हैं, क्योंकि हमेशा हम कहते हैं ना कि मारने वाले से बचाने वाला बहुत बड़ा होता है. मारने वाला तो आए दिन मारते रहता है, लेकिन उस मार से जो कोई अपने आप को बचाए वो सबसे बड़ा माना जाता है. खरं तर प्रवीण, या मैदानावर आज फक्त फलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. चौफेर टोलेबाजी, कोणताही एरिया या ग्राउंडचा शिल्लक नाही की त्या एरियामध्ये, त्या कोण्यामध्ये, त्या कोपऱ्यामध्ये षटकार चौकार गेले नाहीत. बॅटिंग पिच आज तरी पहिल्या दिवशी ती सिद्ध झालेली आहे. आउटफील्ड आहे, फास्ट आहे, आणि जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघा, स्टेडियम्समध्ये, वानखेडे स्टेडियममध्ये जा किंवा ब्रेबॉर्न स्टेडियमला जा, आपण पुण्याच्या स्टेडियमवर गेलो तर विकेट अशी वर असते आणि असा उतार असतो जो सीमारेषेजवळ जात असतो, आणि तसा नॅचरल उतार या मैदानावर मिळतोय तो फलंदाजांना. त्यामुळे गोलंदाजांचा कसपणाला लागलाय. अग्निपरीक्षेचा काळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाज कंबर कसतोय, तरीही या मैदानावर मार खातोय. हाँ, निश्चित तौर पर, क्योंकि विकेट जो बनाई है बिल्कुल पाटा मुझे नजर आई. सुबह मैं जब इस विकेट पर ट्रैवल कर रहा था तो ऐसा लग रहा था मानो कांच का शीशा लगाया हुआ हो, जहां से हम अपनी खुद की छवि को देख सकते हैं. इतनी पाटा विकेट है ये. आणि खरं तर विकेट बनवणाऱ्यांना पण आपण धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्याला माहिती आहे की 7 ते 8 दिवस ही विकेट टिकली पाहिजे, या विकेटवर खेळ चांगला झाला पाहिजे. खरं तर आपण दोन्ही एंडनी खेळतोय, परंतु चिंतामण वैती साहेब जे या संपूर्ण क्रिकेट दुनियेमध्ये प्रसिद्ध आहेत, विकेट बनवण्यासाठी खास पिच क्युरेटर म्हणून ते प्रसिद्ध आहेत, त्यांनी ही विकेट बनवलेली आहे आणि एक पाटा विकेट, टणक विकेट त्यांनी बनवल्याबद्दल आपण त्यांना मनापासून धन्यवाद देऊया. हाँ बिल्कुल, चिंतामण वैती साहब का तो शुक्रिया अदा हमें करना ही चाहिए. लेकिन आने वाले दिनों में जनवरी महीने में 22, 23, 24 जनवरी को सुप्रीमो इज बैक. रायगढ़ क्रिकेट का महासंग्राम, इसे देखना आप ना भूलिए. तुमची सगळ्यांची आवडती टुर्नामेंट. खरं तर जेव्हा जेव्हा या नाईट टुर्नामेंटचं नाव घेतलं जातं, आरके ट्रॉफी नंतर महाराष्ट्रातली पहिली ट्रॉफी, म्हणजे मुंबई सोडून जर पहिली ट्रॉफी जर कुठली असेल तर ती सुप्रीमो ट्रॉफी मोपाड्याची. प्रचंड गर्दी. आताच वासांबे प्रीमियर लीगला आपण गर्दी बघितली आहे, तुडुंब मैदान भरलेलं. तेवढेच लाईव्ह सगळे होते, 24 लाईव्ह वालेच आपले या मॅचचं प्रक्षेपण करत होते, आणि तीच 24 लाईव्हची सगळी टीम, संदेश पाटील, विवेक भोईर, त्यानंतर त्यांचे सर्व सहकारी, हे सगळ्यांचं आपण मनापासून आपण इथे हार्दिक स्वागत करूया. एक चांगला सामना आहे. 40 गाव प्रीमियर लीगचा हा पहिल्याच दिवशीचा थरार आपण सगळे अनुभवतोय आणि सगळेजण या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या लाईव्ह असलेल्या प्रेक्षकांचंही मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया, त्यांना हाय बाय करूया की आपण घरून या मॅचचा आनंद घेताय, हे आमच्यासाठी खरं भाग्य आहे. निश्चित तौर पर टिकेमाड़ी साहब, अगर ये दर्शक ना होते तो बिग बी बॉलीवुड के बिग बी ना होते, क्योंकि 13 फिल्म लगातार फ्लॉप होने के बावजूद ये पब्लिक थी जिन्होंने शोले के बाद, जंजीर के बाद उन्हें सुपरस्टार बनाया था, राजेश खन्ना के बाद, क्योंकि बॉलीवुड के पहले सुपरस्टार थे राजेश खन्ना सर. हा चेंडू, पहिलाच चेंडू गोलंदाजीच्या मार्कवर आहे, तो अतुल भोईर स्वतः कर्णधार आदरणीय आमचे विष्णू भोईर साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. ऑक्शनला पण ते
होते. महाराजांच्या शुभहस्ते ऑक्शन सोहळ्याचं उद्घाटन आपण पाहिलं होतं. वॉट एक्सलंट डिलिव्हरी, ब्रिलियंट डिलिव्हरी ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आहे ती अतुल भोईरनं. स्वरांश 11 आजिवली वर्सेस मानसी स्पोर्ट्स डेरवली अशी ही नॉकआउटची मॅच आहे. हाँ बिल्कुल, और उसके बाद डिसाइडर मैच होगा. लेकिन अतुल भोईर की जो लाइन है, राइट आर्म राउंड द विकेट जो गेंदबाजी हो रही है, कौन बना रहा है कि गेंद को ऑफ स्टंप के बाहर निकाला जा सके. लेकिन उसके बाद रायगढ़ के रॉस टेलर, प्रवीण घरत की छवि जिसे माना जाता है, देवेंद्र पाटिल आए और उन्होंने आक्रमण किया. फाइन लेग बाउंड्री के बाहर पड़े, गिरे, लेकिन नंबर मारा 6. बघा तुम्ही म्हटलं तसं ते पडले, लोळले, अगदी अक्षरशः विकेटवर ढोपे त्यांनी टेकले. मात्र चेंडू धाडला तो सरळ फाईन लेग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. देवेंद्रनं नाणेफेक जिंकली. प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. चेसिंग मात्र सुरू आहे. फुलटॉस चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मिड ऑफ मधील क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवतोय. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. डू ऑर डायची लढाई आहे. करो या मरोची सिच्युएशन येऊन ठेपलेली आहे. देखिए, या तो करो या फिर मरो, क्योंकि ये नॉकआउट मैच है. यहां पर करेंगे तो बचे रहेंगे, यहां पर कुछ नहीं करेंगे. लेकिन ये देखिए कप्तान अतुल भोईर ने क्या किया. मानसी स्पोर्ट्स डेरवली के लिए विष्णु शेठ भोईर अपने पिता के लिए क्या किया, एक विकेट निकाला. क्योंकि वो जानते हैं यहां पर अगर मैं हारा तो मेरे पिताजी हारेंगे. यहां पर मुझे जीतना जरूरी है, क्योंकि ये मेरे पिता के अस्तित्व की लढाई है. नाही, आणि त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलं अतुल भोईरनं की त्यांना आपण विचारलेलं की तुमच्या पिताश्रींचा तुम्हाला भरपूर सपोर्ट असतो, त्यांच्याबद्दल काय म्हणाल. तेव्हा ते म्हणालेले अगदी सुरुवातीपासून आमच्या पिताश्रींचा आमच्यावर वरदहस्त राहिलेला आहे आणि नेहमी पडेल त्यावेळेला त्यांनी मदत केलेली. एक काळ असा आलेला डेरवली संघाचा की त्या डेरवली संघाचा पराजय आणि पराजय व्हायचा. परंतु त्या काळात पण विष्णू भोईर यांनी त्यांना जे सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या पाठीवर जो मायेचा हात ठेवला आहे, त्याच्यामुळे आज सोन्याचे दिवस त्यांना पाहायला मिळतात. देखिए, मुझे लगता है मानसी स्पोर्ट्स डेरवली अगर सुपर 12 के लिए क्वालिफाई होती है ना, तो विष्णु शेठ भोईर शायद उन्हें 10-12 हजार 15 हजार भी इनाम दे सकते हैं. इतनी दरियादिली उनके दिल में जरूर मौजूद है. क्योंकि जिस तरह आपने कहा कि जहां पर हार डेरवली टीम हार रही थी, लेकिन उस वक्त भी उन्होंने इकोनॉमिकल सपोर्ट किया था. क्योंकि आजकल एंट्रियां इतनी महंगी हो चुकी है, ढेर सारे इनाम आ चुकी है. 10% परसेंटेज अगर 1 लाख रुपए की एंट्री भी हम निकाले तो 10,000 होती है. नाही, खरं तर विष्णू भोईर फक्त त्यांच्याच टीमला नाही, अपोजिट टीमला पण बक्षीस लावतात. आम्ही बघितलेलं आहे बऱ्याचशा मैदानावर. हा स्ट्रोक लगावला गेलाय लॉंग ऑन मध्ये आणि हा झेल पण टिपला जातोय. फलंदाज और पिछले मैच के हीरो विनायक पाटिल, जिन्होंने मैच 50 रन बनाया था 88 रनों का पीछा करते हुए. और यहां पर मानसी स्पोर्ट्स डेरवली के लिए यह सबसे बड़ी कामयाबी है. जिस बल्लेबाज को गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही हो, उसको जल्दी में आउट करना. जेव्हा जेव्हा तुम्ही नावलौकिक जेव्हा मिळवता, जेव्हा तुमचं नाव मोठं होतं ना, तेव्हा तुमचे दुश्मन पण वाढतात. तसं झालं. पहिल्याच मॅच मध्ये 50 मारल्यामुळे त्याचं नाव लौकिक झालं. अपोजिट टीमला समजलं की आता याला बाद करायला पाहिजे, आपल्याला याला बाद केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो, तरच आपण जिंकू शकतो, नाहीतर हा आपल्याला सहज हरवेल. देखिए, लेकिन विनायक पाटिल को यह काम करने का मौका नहीं मिला. जलने वाले को मैं और जलाऊं. अगर वो रुके रहते, रन बनाते, तो उनके ऊपर जलने वाले जो उनकी कामयाबी के ऊपर और ज्यादा जलते. स्ट्राइक लेकिन दिया जलने से पहले ही बुझाया अतुल भोईर ने. हीच तर अतुल भोईरची खासियत है. लेकिन उसके बाद देखिए रिएक्शन, लंबा 6 लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, और ये छक्का दागा बल्लेबाज मिथुन पाटिल मोह. मैच अभी खत्म नहीं हुआ है दोस्तों. मैच का थ्रिल और सस्पेंस अभी भी जारी है. आणि हा जोरदार ही बाप रे बाप.
अब ये देखिए, हमारी तो कोई रिकॉर्डिंग नहीं है डीजे मास्टर के पास, लेकिन आपकी अभी आरपीएल में हुई है। आरपीएल मतलब सीजन 3 में 2022 में, लेकिन पिछले 20-22 सालों से कोई रिकॉर्डिंग नहीं। इंस्टा पे मैंने आपका कोई ब्लॉग नहीं देखा या फिर ट्विटर पे आप कोई ट्वीट नहीं देखा, लेकिन फिर भी आप टिके हुए हैं। ये आपके टैलेंट की वजह से। नाही, टॅलेंट नाही म्हणता येणार याला, लक. टॅलेंट अगदी 1%, परंतु 99% लक आहे आणि बाकी सगळ्यांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे आपण टिकून राहिलेलो आहेत. प्रत्येक जण आपलं टॅलेंट दाखवतच असतो. आपल्यापेक्षा कितीतरी अजून चांगले समालोचक आहेत की त्यांचं पण नाव लौकिक झालेलं आहे. हाँ, निश्चित तौर पर, लेकिन आजकल जो सोशल नेटवर्किंग साइट है ना, वहां पर 4 लाइन आप अच्छे बोलो, लोगों के दिलों में छाए रखो। लेकिन मेरा ये विश्वास है, जो आपने मुझे बताया कि पूरा दिन आप अच्छा किस तरह से करते हो, इसके ऊपर फोकस करो. आणि तुम्ही ते करताय. प्रवीण दुगाडे, महाराष्ट्रातील हिंदीचा एक नावलौकिक मिळवलेला, सर्वांचं प्रेम मिळवलेला समालोचक. और ये देखिए, क्रिकेट की खूबसूरती बयां करने वाला ये स्ट्रोक आया. शॉर्ट एक्स्ट्रा कवर से इस गेंद को उठाया, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. बाएं हाथ के बल्लेबाज सौरभ पाटिल द्वारा लगाया गया ये बेहतरीन 4. टीम का टोटल 78 का पीछा करते हुए 16 रन. ओवर नंबर चल रहा है दूसरा. नाही, खरं तर धावांचा पाठलाग 15 धावांच्या सरासरीने करायचा होता. अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्या धावाचा जो वसपा आहे किंवा राहिलेला जो बॅकलॉग आहे, तो बॅकलॉग या षटकामध्ये आता वसूल करावा लागणार आहे. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं की किती छान स्ट्रोक मारला, जागा बनवली. सर्कलचा जो ब्रँडेड स्ट्रोक आहे, जो क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून मारायचा असतो, तशा प्रकारचा सहवाग स्टाईलनं स्ट्रोक मारला. बिल्कुल आपने सही कहा. एक्शन रिप्ले में हमने देखा उस स्ट्रोक प्ले के बारे में जरूर मैं कहना चाहूंगा, लेकिन यहाँ पर मिड ऑफ के ऊपर से खेला, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. जैसे एक्स्ट्रा कवर लगाया, बल्लेबाज ने अपनी दिशा को बदला. एक्शन रिप्ले में हम देखेंगे काफी क्लियरिटी के साथ, जिस तरह मैंने नाम दिया इस वेबसाइट को, PCQ, जिनके पास है प्रोफेशनलिज्म, जिनके पास है क्लियरिटी, जिनके पास है क्वालिटी. और उस वजह से पहली वेबसाइट ऐसी बनी जिस वेबसाइट को ऑर्गेनाइजर द्वारा कुछ ना कुछ इनाम मिला हो. नाही, नक्कीच त्याच्याबरोबर सौरभचं पण कौतुक करायला लागेल की तो गॅपमध्ये चेंडू मारतोय. क्षेत्ररक्षक इकडून तिकडून हलवले की त्याच ठिकाणी तो फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. हा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू आहे बघा. क्रिकेटमध्ये यॉर्करला औषध मिळालंय, फुलटॉसला औषध मिळालंय, शॉर्ट ऑफ लेंथला फार कमी जणांकडे औषध आहे. देखिए, जो तेज होती है ना, तेज रफ्तार वाली शॉर्ट ऑफ लेंथ, वरना अगर आप शॉर्ट ऑफ लेंथ करेंगे, घूमने का मौका देंगे, तो बल्लेबाज आपको मिड विकेट या स्क्वायर लेग की सैर जरूर कराएंगे. ये गेंद, तारीफ क्या की हमने, गेंदबाज ने लाइन बदली, व्हाइट बॉल किया. आजकल तारीफ किसी को हजम नहीं होती, हाजमोला खाने की जरूरत. म्हणून तर म्हणतात ना की आपण उंच भरारी अवश्य मारा आकाशामध्ये, परंतु पाय जमिनीवर ठेवा. Down ज्याचे to the पाय earth. जमिनीवर आहे, डाऊन टू अर्थ आहे, तोच सक्सेस होतोय. हा फुलटॉस चेंडू निश्चित तौर पर फुल टॉसेस की जा रही है. इस विकेट के ऊपर ना आने वाले जो टीम्स हैं, आने वाले कप्तान हैं, लाइव जो देख रहे हैं 24 लाइव इवेंट्स के जरिए जो यहाँ से देख रहे हैं, वो सोच रहे होंगे कि मैं बॉलर्स को क्या सूचनाएं करूं, कि किस लाइन पे गेंदबाजी आपकी होनी चाहिए. बल्लेबाजों को मैं क्या कहूं कि कौन सा टारगेट सेफ रहेगा, क्योंकि इस पिच को जिस तरह चिंतामण वैती साहब ने बनाया है, उस पिच के मिजाज के हिसाब से कोई भी टारगेट सेफ नहीं है. आणि वातावरण पण बघा, हवा नेहमी वाहते इथे, कधी इकडून तिकडे, कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, कधी मध्येच हवा अगदी थांबते बघा. एक पान पण हालत नाही झाडाचं, अशी हवा थांबलेली आहे. अशा वेळेला व्हेरिएशन या हवेनं पण व्हेरिएशन दिलेले आहेत, त्यामुळे गोलंदाजांना अगदी बुचकळ्यात पडल्यासारखं होतंय. देखिए, 78 रनों का पीछा करना है, लेकिन सुदर्शन का स्कोर कार्ड ये कह रहा है कि स्वरांश 11 अजीवली खेल रही है 24 पर. ओवर नंबर दूसरा ही चल रहा है. नाके नाके पर चर्चा का चल रही थी कि ये देवेंद्र पाटिल जो स्टारर टीम है, ये शायद क्वालिफाई हो सकती है सुपर 12 के लिए, लेकिन अब ये टीम संकट में आ चुकी है. पहला मैच इन्होंने जीता हुआ हारा, लगभग 88 रनों का इन्होंने पीछा किया था, लेकिन जो संजय भोईर के सपूत थे, उन्होंने आखिरी गेंद क्या डाली, राहुल भोईर, उस आखिरी गेंद की वजह से जीवनदान मिला है. सुंदर गोलंदाजी केली. खरं तर नवीन गोलंदाज होता. देवेंद्र पण सांगितलं तेव्हा की हा नवीन होता, याच्या हातामध्ये चेंडू आम्ही दिला,
मात्र सुंदर गोलंदाजी केली. 2 षटकारांचा मार खाऊनही त्यानं शेवटचा चेंडू मात्र अतिशय चांगला टाकला, निर्धाव टाकला आणि संघाला विजयी करून दिलं. ये तो होता है ना खासियत क्रिकेट की, अनिश्चितताओं का ये फल है. भविष्यवाणी नहीं कर सकते हम इस खेल में. तेज देखिए ये कितना अच्छा करारा स्ट्रोक था, लेकिन बैक टू द बॉलर इस गेंद को फील्ड किया. अच्छे स्ट्रोक के ऊपर भी रन ना मिलना और अच्छी गेंद के ऊपर भी 6 लेकर आना बल्लेबाजों द्वारा, ये क्रिकेट में हमेशा होता रहता है. नाही, हर्षलनं सुंदर गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्याला 2 चौकाराचा मार बसला, मात्र तरीही बाकीचे चेंडू त्यानं चांगले टाकलेले आहेत. 24 धावा धावफलकावर आतापर्यंत लागले. त्या स्वरांश 11 आजिवली संघाच्या. मानसी स्पोर्ट्स डेरवली क्षेत्ररक्षण करतोय. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. 18 चेंडू 54 धावा, 2 षटकं संपलेली आहे. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण इथे बघतोय आणि या थेट प्रक्षेपणाची जी क्लिअरिटी आहे ती आमच्या प्रवीण दुगाडेंनी या अगोदरीच सांगितलं की मोठमोठ्या टुर्नामेंट्स त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. त्या सगळ्या कव्हर केलेल्या टुर्नामेंट्समध्ये त्यांनी तशीच्या तशी क्लिअरिटी, सगळ्यांना चांगली क्लिअरिटी ठेवली, म्हणून त्यांना आता गुवाहाटीवरून सुद्धा ऑर्डर आलेली आहे. ती संदेश पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, त्यांचंही आपण मनापासून अभिनंदन करूया. देखिए गुवाहाटी में इनको इनकी क्लैरिटी की वजह से लोगों ने बुलाया है, वरना आप डर जाएंगे. गुवाहाटी मतलब डरने वाला माहौल. तो टोटल 2 ओवर की समाप्ति के बाद 78 का पीछा करते हुए यहाँ पर 24 रन आ चुके हैं. अभी भी 18 गेंदों में सुदर्शन का प्रवीण scorecard दुगाडे, ये कह रहा है कि प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू पण असतात, लक्षात ठेवा. डरावना माहोल तुमच्या दृष्टीने असेल, परंतु निसर्गरम्य ठिकाण जर कोणतं असेल तर ते गुवाहाटी आहे. और बिल्कुल मैं तो जरूर कहूंगा कि गुवाहाटी में एक इंसान ने कहा था, क्या झाड़ी है, क्या पहाड़ी है, क्या होटल है, उस तरह मैं कहूंगा क्या ये छक्का है. मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन. पाटील साहब का कमाल है. नाही, डीजे पाटील, डीजे वाले जे आपले आहेत ना, ते अगोदरच पॅड बांधून लगेच तयार असतात. हाँ, लेकिन देखिए उनको पैड बांधने के लिए हम जो मजबूर कर रहे हैं ना, ये अरुण पाटिल साहब का कमाल है, जिन्होंने लजीज खाना संदेश पाटिल और हमको खिलाया. उस वजह से एनर्जी, तुमच्यामध्ये एनर्जी आलेली आहे त्या जेवणानं. सुंदर समालोचन तुम्ही करताय आणि मैदानावर सुद्धा फलंदाजी सौरभ पाटील आणि मिथुन पाटील हावी झालेले आहेत. मस्त स्ट्रोक्स लावतायत. थोडंसं डेरवली संघाला बॅकफुटवर घेऊन जाण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न आहे. आणि और ये देखिए व्हाइट बॉल 6 और 1 साथ पहली गेंद के ऊपर. देखिए 18 की औसत से अगर सामने वाले को 54 की जरूरत हो ना, तो आपको ओवर में 3-4 गेंदें ऐसे निकालनी कि महज सिंगल या डबल्स हो, अपने आप रिक्वायर्ड रन रेट बढ़ जाती है. लेकिन ये जो विकेट बनाई है ना चिंतामण वैती साहब ने, उनकी तारीफ करनी होगी. लगातार ये दूसरा, क्योंकि पिछली गेंद व्हाइट बॉल थी जो लीगल करार नहीं दी जाएगी. हिम्मत मर्दा खुदा. सही कहा डीजे मास्टर ने, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. खुद ही को कर इतना बुलंद कि खुदा भी अगर तुझसे पूछे कि बंदे तेरी रजा क्या है. और ये छक्के उसी की निशानी है. विष्णु शेठ भोईर साहब जो मानसी स्पोर्ट्स डेरवली के फ्रेंचाइजी है, उनकी दिल की धड़कनें अब तेज हो चुकी है. 18 गेंदों में 54 होने के बावजूद भी. मॅच पण टेन्शनची मॅच आहे, क्रुशियल मॅच आहे, डू ऑर डायची सिच्युएशन आहे. या मॅच मध्ये जो हारेल तो डायरेक्ट या स्पर्धेतूनच बाहेर पडणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की माझा संघ जिंकला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की माझ्या खेळाडूनं चांगलं प्रदर्शन केलं पाहिजे. 2 लगातार षटकार मारले आहेत ते मिथुन पाटीलनं. हावी झालाय. जर का मिथुन पाटीलनं अशी जर फलंदाजी केली तर मात्र अतुल भोईरच्या खेम्यामध्ये फार टेन्शनचं वातावरण येईल. अतुलनं गोलंदाजाला टिप्स काहीतरी दिलेल्या दिसतात. पहिलं षटक अतुलनं मस्त टाकलेलं. देखिए अपने अनुभव के आधार पर अतुल भोई ने टिप्स तो जरूर दी है, लेकिन अब गेंदबाज को क्या मंत्र सिखाया है ये आने वाली गेंद तय करेगी. और ये अच्छा था मंत्र, अच्छा था. अंदरूनी किनारा लगा, तेज डालने को बोला शायद. स्पीड मध्ये पण टाकली. ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवली बघा. हे खासियत
या चेंडूमध्ये गोलंदाजाची राहिलेली आहे. सुंदर गोलंदाजी नितेश पाटील आता करायला लागले. 2 षटकांचा मार खाऊन असा चेंडू टाकणं सोपं नाही. 15 गेंदे और 41 रनों की जरूरत. मैच हाई टेंशनल वाला. एक नहीं कर सकते आप, इतनी ज्यादा शॉर्ट ऑफ लेन गेंद नहीं कर सकते. 15 गेंदे 41 रनों की जरूरत थी. अब 35 रनों की जरूरत है आने वाली 14 गेंदों में. लेकिन आप क्या कहेंगे जानी इतने बड़े छक्के के लिए? हा षटकार आहे ना येणं गरजेचंच होतं प्रवीण दुगाडे. या षटकारावर या चेंडूवर षटकार येणं फार म्हणजे फार गरजेचं होतं आणि तो षटकार आल्यानंतर आता मॅच एका वेगळ्या वळणावर जाते. हा ही चेंडू मारला जातोय लांब 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 लांबच लांब षटकार. ये छक्का नहीं है, अट्ठा भी नहीं है, ये दस्सा है. दस्सा है दस्सा. शेख चिल्ली की तरह दिन को सपने देखने छोड़ दो गेंडा स्वामी. फिल्म तिरंगा थी, लेकिन उन्होंने कहा था कि हम आंखों से सामने से सुरमा चुराते हैं. लेकिन यहाँ पर जो जीत का निवाला, जो ऐसा लग रहा था कि मानसी स्पोर्ट्स आसानी से निकल लेगी, लेकिन उस जीत के निवाले को हलक से निकालने वाली बल्लेबाजी हो रही है. बल्लेबाज मिथुन पाटील मोह के बल्लेबाज. 49 धावा झालेत बघा धावफलकावर. फक्त एकच धाव कमी आहे 50 साठी. 2.7 और ये देखिए षटकं यहाँ पर संपलेत. मैं कहूंगा ना, कप्तान अतुल की गलती हुई है. पहला ओवर अगर आपने अच्छा किया है तो नंबर 3 पे आपको ही आना था. तीसरे ओवर में आपको गेंदबाजी करनी थी, अपोजिशंस के ऊपर दबाव को बढ़ाना था. ये अपोजिशंस को मैच में ये गलत फैसला था अतुल भोईर का, क्योंकि मैच में वापस लेकर आने के लिए उन्होंने नए गेंदबाज का इस्तेमाल किया और उसका फायदा. ये अतुल भोईर कप्तान की गलती है. पहला ओवर अगर आपने अच्छा किया तो क्रिकेट का ये दस्तूर है, 5 ओवर के 2 ओवर के स्पेल को पहले को ही तीसरे में पूरा करना है. प्रवीण दुगाडे मैच में प्रेशर बढ़ाना है. तो मागील मॅच मध्ये नितेश पाटीलनं पण चांगली गोलंदाजी केलेली म्हणून त्याला संधी दिली. क्रुशियल मॅच आहे, डू ऑर डायची सिच्युएशन आहे, परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये डेरवली संघाच्या बाजूने परिस्थिती होती म्हणून त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल. आपण स्कोर कार्डवर बघू शकतो. 12 गेंदे 23 रनों की जरूरत. मानसी स्पोर्ट्स डेरवलीचा जो ग्राफ ऑरेंज कलरचे जे उंच इमारती आहेत आणि या तिसऱ्या षटकामध्ये काय झालं बघा. तिसऱ्या षटकामध्ये 30 धावा 31 धावा मिळालेल्या आहेत. म्हणजे महागडं षटक ठरलेलं आहे ते डेरवली संघाचं. ग्राफ देखिए. बघा, जो ग्राफ आता हिरवा ग्राफ आहे तो ग्राफ वर 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 पुढे जात चाललेला आहे. त्यामुळे देखिए जर धनराज comparison बड़े की बघितलं- तरफ से 2000 का इनाम आ चुका है मिथुन पाटिल के लिए. तो देखिए पहला आईपीएल किसने जीता? इनक्रेडिबल का मतलब क्या होता है? अविश्वसनीय, अद्भुत. उसी तरह यह बल्लेबाजी हुई, अविश्वसनीय, अद्भुत. हर एक डॉट गेंद के लिए विष्णु शेठ भोईर इनकी तरफ से 100 का इनाम और विकेट के लिए 500 का. नहीं विकेट के लिए तो नहीं है, लेकिन डॉट बॉल के लिए नाही 100 का इनाम. बरोबर आहे त्यांचं. विकेट जाण्यापेक्षा, कारण आता बॅट्समन अगदी 8वा 9वा येऊन पण बॅट्समन षटकार चौकार मारतो, परंतु डॉट जर चेंडू गेले तर जिंकण्याच्या आशा वाढतील. प्रवीण दुगाडे दुसऱ्यांच्या खिच्यातले पैसे कसे काढायचे तुम्हाला चांगलं माहिती आहे, परंतु विष्णू भोईर यांनी पण भरपूर दिवस काढलेले आहेत. ये देखिए चिरंजीवच गोलंदाजी करतो. अतुल भोईर, इन्होंने एक फैसला थोड़ा सा गलत लिया. क्रूशियल मोमेंट अब आ चुका है. 12 गेंदे 23 रनों की जरूरत है, लेकिन तारीफ के काबिल बल्लेबाजी. तुम्हाला इथे बोलायला काय जातंय? गलत लिया, सच लिया, ऐसा लिया, वैसा लिया. नहीं, ठीक है भाई साहब. नंतर जी परिस्थिती आहे मैदान के ना, अंदर जो प्रेशर है ना, प्रेशर, हाँ. वो प्रेशर हैंडल करना कुछ अलग बात होती है, ये भी मुझे पता है. लेकिन क्रिकेट में एक बात जाहिर है, जिसका सिक्का चल रहा हो ना, उसे चलते देने रहना जरूरी है. बघूया आता अतुलनं हे षटक आपल्या हातामध्ये घेतलं. ये अच्छा होना चाहिए. ये ओवर मजा आएगा इस मैच में. 12 गेंदे 23 रन.
और ये देखिए कॉन्फिडेंस बढ़ा हुआ बल्लेबाजों को उस पिछले ओवर में 31 आने के कारण अब 11 गेंदे 17 की जरूरत। फिल्म आई थी सपाटेला जहां पर का मृत्युंजय मंत्र का इस्तेमाल किया था। एम भगभुगे भगनी भागोदरी, दिलीप प्रभावलकर साहब ने ये लाइन कही थी, झपाट लेला। लेकिन यहां पर इन बल्लेबाजों ने गेंदबाजों को पूरी तरह से अपने काबू में किया है। ये लगातार गेला गेला गेला, दूसरा मिड विकेट बाउंड्री के बाहर बाएं हाथ के बल्लेबाज सौरभ पाटिल द्वारा लगाया गया ये बेहतरीन 6। क्या देखा, क्या इतना ये लंबा छक्का देखा, छक्का। ये पैरों पे तो गेंद नहीं थी लेकिन लंबा छक्का हमने जरूर देखा। या पार्टनरशिपची वाहवा करायला पाहिजे प्रवीण दुगाडे। इस पार्टनरशिप तिसऱ्या के लिए मैं तो विकेटसाठी कहूंगा मस्त पार्टनरशिप झाले। स्वराज अजीवली के जितने भी सपोर्टर्स हैं ना उनको ताली बजाने का हक है, मैं तो कहूंगा। ये देखिए लगातार तीसरा, अतुल भोईर को आसमान दिखाया। जिस कप्तान ने यह फैसला किया कि मैं चौथा करूंगा मैच का क्रूशियल ओवर, और अब यह समीकरण बन चुका है 9 गेंदे 5 रन। कहीं यह मुकाबला यहां पे ही पूरा ना हो। या तशी चिन्ह पण निर्माण, दोन्ही फलंदाज बघा बेटर झालेले आहेत। देखा और ये देखिए धनराज बड़े साहब अपना एटीएम खोल चुके हैं। इस बल्लेबाज सौरभ के लिए भी 2000 का इनाम। धनराज बड़े साहेब, देखिए मैंने 6 महीने से 2000 का नोट नहीं देखा, लेकिन जैसे ही 40 गांव प्रीमियर लीग शुरू हुई इनाम के तौर पर मुझे 2000 के नोट्स नजर आ रहे हैं। आपने नहीं देखा ऐसा हो ही नहीं सकता है। किसी के पास तो आपने जरूर देखा होगा। किसी के पास नहीं, मैंने आपकी जेब में देखा था लेकिन वो मेरे जेब में नहीं आया। यही मेरे लिए बदनसीबी है। आएगा, सब्र रखो, वो भी आएगा आपके नसीब में होगा। लेकिन देखिए अतुल भोईर जिनको 3 बार आसमान दिखाया, लगातार 3 छक्के 9 गेंदे, अब 5 रनों की जरूरत। और ये क्या खूबसूरत शॉट खेला सौरभ पाटिल ने, इस मैच को एक तरफा किया। मानसी स्पोर्ट्स टेरवली की आशाएं खत्म हुई। 3 नंबर का जो ओवर हुआ जहां पर 31 रन आए, 12 गेंदों में शुरुआती 24 रन आए थे। ऐसा लगा था कि आसानी के साथ इस मुकाबले को जीतेगी मानसी स्पोर्ट्स डेरवली, लेकिन यह विकेट निकाला। ये देखिए वेरिएशन के तौर पर जो स्लोअर वन की थी उस वजह से अतुल भोईर ने विकेट निकाला। रिवेंज जरूर लिया लेकिन देर आए दुरुस्त आए। डीजे देखिए दिनेश पाटिल कितने सिंसियर है। देखिए 78 रनों का लक्ष्य महज 4 ओवर में पूरा किया है टीम स्वरांश 11 अजीवली ने। अब कुछ ही पलों में डिसाइडर मैच शुरू होगा। शिवरांश 11 अजीवली बनाम विष्णू भोईर यांचं आपण इथे स्वागत करतोय प्रवीण दुगाडे। विष्णू भोईर यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। ऑक्शन पासून खरं तर त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। ऑक्शन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते आणि आजही वेळात वेळ काढून विष्णू भोईर साहेब, माजी सरपंच डेरवली ग्रामपंचायत, यांचं आम्हाला लाभलेलं आहे। त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांना विनंती आहे की त्यांनी या 40 गाव प्रीमियर लीगच्या स्वागताचा स्वीकार करावा।